स्त्रीला असे पुरुष मनापासून आवडतात ज्या पुरुषांमध्ये असतात या तीन गोष्टी. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी फक्त सुंदर दिसणे, भरपूर पैसा असणे किंवा मोठमोठ्या गोष्टी बोलणे पुरेसे असते का? की एखाद्या पुरुषाच्या स्वभावातील काही साधे पण महत्त्वाचे गुण त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवतात? आज आपण अशाच काही गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. मात्र सुरुवातीलाच एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक स्त्रीची आवड आणि अपेक्षा सारखी नसते. त्यामुळे हे गुण कोणत्याही स्त्रीला तुमच्यावर प्रेम करण्यास भाग पाडतील असे निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्र चांगले नाते निर्माण करण्यासाठी हे गुण नक्कीच उपयोगी ठरू शकतात. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे प्रामाणिकपणा. एखादा पुरुष आपल्या बोलण्यात आणि वागण्यात किती खरा आहे, हे कोणत्याही नात्यामध्ये खूप महत्त्वाचे ठरते. सुरुवातीला एखाद्या व्यक्तीचे बाह्य रूप आकर्षक वाटू शकते, परंतु नाते पुढे जात असताना विश्वास आणि प्रामाणिकपणाची खरी परीक्षा होते. तुम्ही जे बोलता तेच तुमच्या कृतीतूनही दिसत असेल. समोरच्या व्यक्तीशी खोटे न बोलता स्पष्टपणे संवाद साधत असाल आणि तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत नसाल, तर तुमच्याबद्दल चांगली भावना निर्माण होण्याची शक्यता वाढते. कोणतेही नाते फक्त गोड बोलण्यावर टिकत नाही, तर विश्वासावर टिकते. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे जबाबदारीची जाणीव. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या मदतीवर सोपवण्याऐवजी स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारणारा पुरुष अधिक विश्वासार्ह वाटू शकतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक काम स्वतःच करावे किंवा कधीही मदत मागू नये. उलट गरज असताना मदत मागणेही समजूतदारपणाचे लक्षण आहे. परंतु आपल्या चुका झाल्या तर त्या मान्य करणे, चुकीतून शिकणे आणि परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हा परिपक्व स्वभावाचा भाग आहे. अशा व्यक्तीसोबत संवाद साधताना समोरच्याला सुरक्षित आणि आरामदायक वाटू शकते. तिसरा गुण म्हणजे काळजी घेण्याची वृत्ती. काळजी घेणे म्हणजे सतत समोरच्या व्यक्तीवर लक्ष ठेवणे किंवा तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये हस्तक्षेप करणे नव्हे. खरी काळजी म्हणजे तिचे बोलणे शांतपणे ऐकणे, तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि गरज असताना योग्य मदत करणे. उदाहरणार्थ, ती एखाद्या समस्येबद्दल बोलत असेल तर लगेच स्वतःचा सल्ला देण्याऐवजी आधी तिचे म्हणणे पूर्ण ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. कधी कधी एखाद्याला उपायापेक्षा समजून घेणारी व्यक्ती अधिक आवश्यक असते. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आदर करणे. एखादी व्यक्ती तुमच्याशी जवळची आहे म्हणून तिच्यावर अधिकार गाजवणे योग्य नाही. तिचे मित्र, तिचे निर्णय, तिच्या आवडी आणि तिचा वैयक्तिक वेळ यांचा आदर करणे हे निरोगी नात्याचे लक्षण आहे. प्रेमामध्ये विश्वास असावा, सतत संशय किंवा नियंत्रण ठेवण्याची वृत्ती नसावी. तुम्ही एखाद्या स्त्रीला खरोखर महत्त्व देत असाल तर तिच्या मतालाही तुमच्या मताइतकेच महत्त्व देणे आवश्यक आहे. मित्रांनो, चौथा गुण म्हणजे भावनिक परिपक्वता. प्रत्येक नात्यामध्ये मतभेद होऊ शकतात. परंतु मतभेद झाल्यानंतर तुम्ही कसे वागता हे खूप महत्त्वाचे असते. रागाच्या भरात अपमानास्पद शब्द वापरणे, समोरच्या व्यक्तीला धमकावणे किंवा मुद्दाम दुर्लक्ष करणे यामुळे नाते मजबूत होत नाही. त्याऐवजी थोडे शांत राहून समस्या समजून घेणे आणि दोघांनाही योग्य वाटेल असा मार्ग शोधणे अधिक चांगले. स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणे हा परिपक्वतेचा महत्त्वाचा भाग आहे. पाचवा गुण म्हणजे स्वतःच्या आयुष्याबद्दलची सकारात्मक दृष्टी. इतरांच्या मान्यतेची वाट पाहण्यापेक्षा स्वतःची उद्दिष्टे असणे, आपल्या कामावर लक्ष देणे आणि आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करणे व्यक्तिमत्वाला वेगळेपणा देऊ शकते. याचा अर्थ श्रीमंत असणे किंवा मोठी नोकरी असणे असा नाही. एखादा पुरुष आपल्या परिस्थितीनुसार प्रामाणिकपणे प्रयत्न करत असेल, स्वतःमध्ये सुधारणा करत असेल आणि भविष्यासाठी काही ध्येय ठेवत असेल,
तर त्याचा आत्मविश्वास स्वाभाविकपणे वाढतो. 6वा गुण म्हणजे आदर. तुम्ही एखाद्या स्त्रीशी किती प्रेमाने बोलता हे महत्त्वाचे आहेच. पण तिच्याशी मतभेद असतानाही तुम्ही तिचा आदर करता का, हे त्याहून महत्त्वाचे आहे. फक्त आवडत्या व्यक्तीशी चांगले वागणे पुरेसे नाही. घरातील व्यक्ती, मित्र, सहकारी आणि तुमच्यापेक्षा वेगळ्या मतांच्या लोकांशी तुम्ही कसे वागता, यातून तुमच्या स्वभावाची खरी ओळख होते. मित्रांनो, 7वा गुण म्हणजे ऐकण्याची सवय. अनेक जण समोरची व्यक्ती बोलत असताना आपले उत्तर काय द्यायचे याचाच विचार करत असतात. त्यामुळे तिचे खरे म्हणणे समजत नाही. एखादी स्त्री तिच्या दिवसाबद्दल, कामाबद्दल किंवा एखाद्या अडचणीबद्दल सांगत असेल तर तिचे बोलणे मध्येच थांबवू नका. तिच्या मताला महत्त्व द्या. प्रत्येक वेळी स्वतःला योग्य सिद्ध करण्यापेक्षा समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न केल्याने नात्यामध्ये जवळीक निर्माण होऊ शकते. आणि मित्रांनो, शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसारखे राहणे. कोणत्याही स्त्रीला आकर्षित करण्यासाठी खोटे व्यक्तिमत्व तयार करण्याची गरज नाही. काही दिवस एखाद्याला प्रभावित करण्यासाठी वेगळे वागणे शक्य आहे, पण ते कायम टिकवणे कठीण असते. त्यामुळे प्रामाणिकपणा, जबाबदारी, आदर, काळजी, संयम आणि चांगला संवाद हे गुण स्वतःमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी तुमच्यावर प्रेम करेलच याची हमी कोणताही गुण देऊ शकत नाही. कारण प्रेम ही दोन्ही व्यक्तींची स्वतंत्र भावना आहे. मात्र हे गुण तुमचे व्यक्तिमत्व अधिक चांगले बनवू शकतात आणि भविष्यातील नात्यांमध्ये विश्वास, सन्मान आणि समजूतदारपणा निर्माण करण्यास नक्कीच मदत करू शकतात.